मंडळी नमस्कार. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी झाले. सर्वसामान्यांशी असलेलं त्यांचं नातं हे दोन कारणांमुळे होतं. एक, कायमच दुचाकीवरून फिरणारा नेता, अडीअडचणीला केव्हाही रात्री अपरात्री धावून जाणारा नेता, यासोबतच कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त जमेची बाजू ठरली. कसब्यामध्ये टिळक कुटुंबियांपैकी किंवा कोणताही ब्राह्मण उमेदवार न देणं हे भाजपला नडलं. तसंच पारंपरिक मतदारांच्या करता नकारात्मक मुद्दा ठरला तो भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनं केलेला पैशांचा वारेमाप वापर, असंही कसब्यात बोललं जात आहे. जाता जाता खास पुण्यातलं, टिळकांना टाळलं की लोक मान्य करत नाहीत. कसबा